पुण्यातला प्रभाग क्रमांक 41 म्हणजेच मोहम्मदवाडी आणि उंडरी परिसर. या परिसरामधनं अजून एक नवा वाद देखील आपल्याला सगळ्यांसमोर होतो, तो म्हणजे या सगळ्या परिसरामध्ये अजूनही टँकरची मागणी आहे तशीच आहे. म्हणजे या परिसरामध्ये 3 टाक्या बांधल्या असून सुद्धा नागरिकांना टँकरवरती अवलंबून राहावं लागतंय आणि जो पाणी पुरवठा होतोय तो देखील अनियमितपणे होतोय आणि जो होतोय तो देखील दूषित पाण्याचा होतोय. आणि हा मुद्दा आत्ता ज्यांनी उचलून धरला आहे आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे प्रमोद नाना भानगिरे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊत की नेमकं काय परिस्थिती आहे या भागामध्ये आणि ते या परिस्थितीवरती कसं पुणे महानगरपालिकेला प्रश्न विचारणार किंवा कशा पद्धतीने ह्या गोष्टीला त्या आता हाताळणार आहेत ते. नाना नमस्कार. नमस्कार. आत्ता हा जो मुद्दा आपल्या समोर आला आहे हा किती महिन्यांपासून किंवा किती वर्षांपासून चालू आहे? गेल्या अनेक वर्षापासून हा मुद्दा पिण्याच्या पाण्याचा चालू आहे. परंतु तुम्ही बघितलं असेल की जो नव्याने प्रभाग क्रमांक 41 झालेला आहे, या पुणे शहरामध्ये सर्वात मोठा प्रभाग असून या प्रभागामध्ये मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी लोकवस्ती वाढते. झपाट्याने नवीन नवीन कन्स्ट्रक्शन, नवीन गृहप्रकल्प या प्रभाग क्रमांक 41मध्ये येतात. जुना प्रभाग क्रमांक 26 होता त्यावेळेस संपूर्ण मोहम्मदवाडी असन, काळेपडळ असन, हांडेवाडी रोड असन, चिंतामणनगर असन, ह्या संपूर्ण परिसराला रामटेकडीहून या ठिकाणी पाणी पुरवठा त्या ठिकाणी होत होता. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये काळेबोराटेनगर असन, हांडेवाडीचा काय परिसर असन, या परिसरामध्ये आजही कमी प्रेशरने पाणी त्या ठिकाणी येतं. लो प्रेशरने पाणी पुरवठा होतो. सेलेनो पार्क टाकी काही आम्ही 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी सेलेनो पार्क टाकी 25 लाख लिटरची टाकी त्या ठिकाणी चालू केली होती. त्याच्यातून काही 40 ते 50% काळेपडळ परिसराचा पाणी पुरवठा त्या ठिकाणी सुरळीत झाला होता. त्याचबरोबर मध्यंतरी एक 4 महिन्यापूर्वी आम्ही भुजबळ टाकी म्हणजे जी 35 लाख लिटरची टाकी, पिण्याच्या पाण्याची टाकी त्या ठिकाणी बांधली होती. त्या पिण्याच्या पाण्याची टाकीचं काम पूर्ण झालं. त्याच्यानंतर ती चालू केल्यानंतर चिंतामणीनगर ते बडदेमाळा आणि त्याचबरोबर सैयदनगरचे 1 ते 22 गल्ल्यान ससाने वस्ती ह्या टाकीतून आम्ही त्या पाणी पुरवठा चालू केला. काही दिवस त्या ठिकाणी टाकीमध्ये पाणी आलं आणि त्या ठिकाणचं जरा पाणी सुरळीत झाले. परंतु आज पुन्हा एकदा त्या टाकीमध्ये कमी दाबाने पाणी येतं आहे, कमी दाबाने पाणी पुरवठा म्हणजे आतासुद्धा पुन्हा एकदा तेच जे पूर्वी त्या परिसरामध्ये पाणी पुरवठा कमी दाबाने होत होता आणि लो प्रेशरने पाणी पुरवठा काय हाईटवरचा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी जात नव्हतं. आणि काही ठिकाणी काळेपडळमध्ये आमच्या आदर्श कॉलनीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी आणि पिण्याचं पाणी मिक्स होते. असं अनेक वेळा आम्ही ह्या तक्रारीसुद्धा पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्रव्यवहार केला. त्याचबरोबर नंदकुमार जाधव म्हणून आमचे विभाग प्रमुख पाणी पुरवठ्याचे त्यांना या ठिकाणी पाठपुरावा केला. त्याच्यावेळी अनेक वेळा आम्ही तक्रारी केल्या. त्याचबरोबर म्हणणं काय होतं हे करत असताना? मग आम्ही 8 ते 10 दिवसात हे सगळे गोष्टी सुरळीत करू, पाणी वाढवून देऊ आणि त्या पाणी वाढवल्यानंतर त्या भागामध्ये चांगल्या प्रकारचं पाणी त्या टाकीतून कसं जाणार बंद नळातून हे आम्ही त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं होतं. किती दिवस झाले आणि दादा ह्याला जवळजवळ 1 ते 1.5 महिना झाला. परंतु विशेष म्हणजे जे आमच्या दोराबजी मॉलसमोर मोहम्मदवाडी सरळ 25 ह्या ठिकाणी ज्या 25 लाख लिटरच्या 24/7च्या माध्यमातून 3 टाक्या बांधून पडल्या. त्याचबरोबर देसा हॉस्पिटलच्या मागं 3 टाक्या बांधलेल्या आहे. ह्या जवळजवळ मला त्या 7 ते 8 वर्ष झाले ह्या टाक्या बांधून पडलेल्या आहे. ज्यावेळेस आम्ही ह्या टाक्यांचा प्रश्न उपस्थित केला त्याचबरोबर अनेक वेळा ह्या टाक्यांचा पत्रव्यवहार केल्यानंतर सांगितलं जात होतं की 2 महिन्यांनी चालू करू, 3 महिन्यांनी चालू करू, 4 जवळ याला 2 वर्ष कालावधी गेला. परंतु तरीसुद्धा ह्या ठिकाणी टाक्यांचं पाणी टाक्यांच्या माध्यमातून ज्या पूर्ण झाल्या त्या टाक्यांमध्ये पाणी साठून बंद नळातून या संपूर्ण मग रहीजाचा चौक असन, त्याचबरोबर आमची आजूबाजूच्या सगळ्या सोसायट्या मग इलिना असन, ट्रिबिका असन, त्याचबरोबर रहीजा विष्टा असन, दोराबजी असन, त्या गंगा फोरिंटीन असन, म्हणजे आजूबाजू संपूर्ण टाक्यांना त्या टाक्यातून पाणी पुरवठा होणार होता. म्हणून आम्ही हे लक्ष वेधण्यासाठी काही 15-20 दिवसापूर्वी परत 1 महिन्यापूर्वी आम्ही नंदकुमार जगताप साहेबांना भेटलो. त्यांनी सांगितले की 120 मीटरचे लाईनीचं काम ह्या ठिकाणी राहिलेलं आहे. 10 ते 15 दिवसामध्ये नागरिकांना त्या टाकीतून पाणी पुरवठा होऊ शकतो, आम्ही चालू करू. त्याचबरोबर त्या टाकीतून काही भागातून आपण कडनगर ते उंडरी गावांना बी त्यातून पाणी देऊ. त्याचबरोबर जे काही आम्ही मध्ये बूस्टर बसवला होता हिलग्रीन शाळेच्या समोर, त्या हिलग्रीन शाळेच्या समोरच्या
बूस्टर बसवल्यानंतर 5 लाख लिटर पिसुळीला देऊ, 5 लाख लिटर उंडरी गावाला त्याच्या ह्या सर्व गोष्टी सांगूनसुद्धा आणि त्या ठिकाणी निदर्शन आणूनसुद्धा काही या ठिकाणी काम झाले नाही. कोणत्याही नागरिकाला या ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही. आजही आपण बघितलं असेल या संपूर्ण परिसरामध्ये जे नव्याने समाविष्ट झालेले काय मग उंडरी असेल, पिसोळी असेल, वड्याची वाडी असेल, होळकरवाडी असेल, हांडेवाडी असेल, आवतड ह्याला जवळजवळ दिवसाला नाही म्हणलं ते 1000 ते 1500 टँकर त्या ठिकाणी संपूर्ण परिसरातल्या नागरिकांना घ्यावं लागतात. एवढं टँकरनी पाणी पुरवठा तर ह्या ठिकाणी महापालिका ठिकाणी करू शकत नाही. म्हणून आम्ही मोठ्या सोसायटींची काय परिस्थिती आहे आता सध्याच्या याला? संपूर्ण मोठ्या ज्या सोसायट्या मग आमच्या परिसरातल्या ह्या रहिजा ते या भागातल्या काही सोसायट्यांना संपूर्ण सोसायट्यांना आजही त्याचबरोबर नव्याने समाविष्ट झालेल्या गावातल्या गावातल्या ज्या सोसायट्या त्यांना आजही टँकरनी त्या ठिकाणी पाणी घ्यावं लागतं. त्यांचा संपूर्ण मेंटेनन्सचा खर्च हा टँकरवर आजही जातो आहे. म्हणून या नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि अनेक वेळा आम्ही या ठिकाणी पत्र व्यवहार करून तक्रारी देऊन आणि नव्याने झालेल्या समाविष्ट गावांचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात यामध्ये या ठिकाणी टॅक्स हा महापालिकेला भरला जातो. तरीसुद्धा ही गावं आजही पाण्यापासून वंचित आहे. एकीकडं आपण बघितलं असं की पुणे महानगरपालिका एक स्मार्ट सिटी म्हणून गाजावाजा करते, परंतु या समाविष्ट या पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेली गावं आणि पूर्वी 96-97ला गेलेले 23 गावं आजही या ठिकाणी तहानलेली आहे. एकीकडे बघितलं असं पुणे शहरासारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पुरवठा होत असतो, परंतु आम्हाला असं म्हणायचं नाही की त्या भागातलं पाणी त्या नागरिकांना मिळालं पाहिजे. परंतु तिथं जर वायाला जाणं पाणी असेल किंवा ज्या ठिकाणी गळतीने पाणी अनेक ठिकाणी गळते, बऱ्याच ठिकाणी पाण्याची मोठमोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गळतीने मोठ्या प्रमाणात पाणी त्या ठिकाणी वायाला जातं. त्याच्या कुठेतरी उपाययोजना त्या ठिकाणी केल्या पाहिजे आणि लवकरात लवकर ह्या ज्या आमच्या द्वाराजी मॉल समोरच्या ज्या 25-25 लाख लिटरच्या पाण्याच्या टाक्या आहे त्या चालू करावा हे लक्ष वेधण्यासाठी आम्ही बुधवारी 3:30 वाजता आम्ही पुणे महानगरपालिकेवर मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी हांडा मोर्चा काढणार आहे. जोपर्यंत आम्हाला तिथून आश्वासन मिळत नाही आणि लवकरात लवकर ह्या टाक्या चालू होत नाही आणि टाक्यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसराला बंद नळातून कसं पाणी जाणे ह्यासाठी आम्ही त्या ठिकाणी लक्ष वेधण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने मोठं आंदोलन त्या ठिकाणी छेडतोय. दादा, पण आत्तापर्यंत जसं तुम्ही मगाशी म्हणालात की बरेच वर्ष झालं तुम्ही या गोष्टीचा पाठपुरावा देखील करताय, पण आत्तापर्यंत मग इतक्या लांबणीवरती का हा विषय आत्तापर्यंत आला की त्यावेळेस का प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही आणि अजूनही हाच एकच प्रॉब्लेम का आत्तापर्यंत चालू आहे, असं तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवर? 15 वर्ष मी पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत होतो. 15 वर्षापासून या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झपाट्याने वाढणारी लोकसंख्या असेल, झपाट्याने वाढणाऱ्या सोसायटी असेल आणि आमचा संपूर्ण परिसर हा हाईटवरचा भाग असल्यामुळे आणि रामटिकडीच्या टाकीची उंची आणि आमच्या या काही भागातल्या परिसर उंची सेम असल्यामुळे त्या टाकीची हाईट जरी थोडीफार कमी झाली तर संपूर्ण परिसराला ह्या ठिकाणी लो प्रेशरने पाणी पुरवठा होतो. म्हणून 24/7च्या माध्यमातून ह्या ज्या 60 टाक्या ह्यासाठीच केल्या होत्या की उंचावर ह्या टाक्या बांधून ह्या टाक्याच्या माध्यमातून जो हाईटवरचा भाग आहे ह्या भागाला ह्या टाक्यातून बंद नळातून पाणी पुरवठा त्या ठिकाणी कसा होईल. 3 वर्ष प्रशासन असल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासनाने म्हणावं असं लक्ष या ठिकाणी ह्या भागाकडं दिलं नाही. इथल्या प्रत्येक नागरिकाला चांगल्या प्रकारचं पाणी मिळालं पाहिजे. मी ज्यावेळी नगरसेवक असताना मग आपण सेलोनपाट टाक्या असताना भुजबळ टाक्या ह्या टाक्या चालू केल्या होत्या आणि त्या टाक्या माध्यमातून पाणी पुरवठा होत होता. परंतु अलीकडच्या ह्या काही महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने ह्या टाक्यांना जसं पाणी त्या ठिकाणी टाक्यांना मिळायला पाहिजे ते पाणी वरनं कमी दाबाने कमी पाणी पुरवठा होत असल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी हाल इथल्या नागरिकांचं होतं आहे. आणि गेल्या महिन्यापासून आम्ही सांगतो की दोरबजी मॉल समोरच्या ज्या टाक्या आहे त्या चालू करा. त्या टाक्या जर चालू झाल्या तर आजूबाजूचा जो हाईटवरचा भाग आहे मग या रही जे विष्टा समोरचा सोसायट्या ट्रिबेका असेल, इलेना असेल ह्या भागालाही त्या टाक्यातून पाणी पुरवठा होईल. मग मारवेल असेल, न्यातीच्या काही सोसायटी असेल, DP स्कूलपर्यंत ह्या कूल होमपर्यंत ह्या टाक्यांच्या माध्यमातून पाणी जाईल. त्याचबरोबर काही पाणी आम्ही उंडरी पिसुळीला ह्या टाक्यातून देऊ शकतो. असं एक नियोजन यांनी केलं तर निश्चितच
त्या ठिकाणी या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. त्याचबरोबर जी 35 लाख लिटरची भुजबळ टाकी आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे, चालू केली होती 2-3 महिन्यापूर्वी. त्या टाकीत जर पाणी पुरवठा जर सुरळीत केला तर तोही भागाचा पाणी पुरवठा सुरळीत होईल. 2दा टाकी जर भरली तर तिथून काही हांडेवाडी होळकरवाडीला बी त्या टाकीतून पाणी देता येईल. हे सर्व नियोजन पुणे महानगरपालिकेने केलं पाहिजे, अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. परंतु असं होताना या ठिकाणी दिसत नाही. म्हणून सर्वांचं या नागरिकांचं एकच म्हणणं आहे की आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पुणे महानगरपालिकेला टॅक्स भरतो. असं असतानासुद्धा आम्हाला पाण्यासाठी वन भटकावं लागतं, टँकर घ्यावं लागतं. आमचा संपूर्ण खर्च टँकरवर जातो. त्याचबरोबर लाख रुपयांनी करतो. त्याचबरोबर छोटी छोटी घरं की त्यांचं सगळं हातावरचं पोट आहे, अशा नागरिकांना सुद्धा अपरात्री रात्री पाणी येतं आणि मग रात्रभर नागरिकांना त्यासाठी पाण्यासाठी जागावं लागतं. म्हणून हे सगळं नियोजन जर पुणे महानगरपालिकेने केलं, ह्या सगळ्या जर टाक्या चालू केल्या, मग दोराबजी मॉल समोरच्या असन, देसा हॉस्पिटल समोरच्या असन, अशा सगळ्या जर टाक्या केल्या, निश्चितच प्रभाग क्रमांक 41चा पाण्याचा जो प्रश्न हा सुटेल. पण अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे. हे सर्व लक्ष वेधण्यासाठी आम्ही बुधवारी 3:30 वाजता पुणे महानगरपालिकेवर हांडा मोर्चा काढतोय. तर एक शेवटचा प्रश्न असा आहे की प्रभाग क्रमांक 41मधून आत्ता जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांना तुम्ही या गोष्टीबद्दल काय सल्ला देऊ इच्छिता, या सदर गोष्टीबद्दल? बघा, प्रत्येकाला अधिकार दिलेला असतो. पुणे महानगरपालिकेमध्ये ते नगरसेवक म्हणून काम करतात. निश्चितच त्यांना या सगळ्या प्रश्नाची जाण आहे. तेही प्रश्न त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेत सभागृहात मांडताना दिसत आहेत. परंतु कुठंतरी प्रशासनाने या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे की एवढं नागरिक या ठिकाणी त्रस्त आहे, नगरसेवक प्रश्न मांडतात. त्यामुळे ह्याकडं जातीने लक्ष या ठिकाणी दिलं पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाजपचं सत्ता या पुणे महानगरपालिके इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढे मोठ्या प्रमाणामध्ये सत्ता आलेली आहे. म्हणून माझं सगळ्यांना विनंती की ह्या भागाकडं नव्याने समाविष्ट झालेली गावं असन, त्याचबरोबर पुणे शहराचा पूर्व भाग असं, मग नुसतं प्रभाग क्रमांक 41 नाही तर हडपसरमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तुटवडा. मग आमचे मांजरे असन, केशवनगर असन, 17.5 नळी असन, 15 नंबर असन, सासनगर असन, गाडीतळ असन, ह्या बी नागरिकांना हाच प्रश्न जसा प्रभाग क्रमांक 41मध्ये जाणवतोय तसाच हडपसरमधील मतदारसंघामध्ये काही प्रभागांना हाच प्रश्न जाणवतोय. म्हणून इथल्या सगळ्यांनी एकत्र येऊन या भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर या ठिकाणी सोडवला पाहिजे. आता या गोष्टीवरती पुणे महानगरपालिका काय पावलं उचलणार आहे? कारण की जर आपण बघितलं तर आता 12 तारखेला म्हणजे बुधवारी दादांनी देखील आता इथे इशारा केला आहे की ते आंदोलन करणार आहेत. हांडा मोर्चा ते पुणे महानगरपालिकेत घेऊन जाणार आहेत. आता या गोष्टीला पुणे महानगरपालिका कितपत गांभीर्याने घेते? कारण की आत्ता जर आपण ह्या परिसराबद्दल बघितलं तर आजही ह्या परिसराला टँकरची वाट बघावी लागते. पाणी प्रेशरनी येत नसल्यामुळे नागरिकांना देखील त्रास होतोय. आणि आता इथून पुढे आपल्याला हेच बघायचं आहे की या गोष्टीवरती कुठला नियम किंवा कुठला असा एक प्रशासन नियम काढतोय की ज्यामुळे इथल्या नागरिकांचा हा जो प्रॉब्लेम आहे तो कायमस्वरूपी सोडवला जाईल. ह्या गोष्टीवर तुम्हाला देखील काय वाटते किंवा तुम्हीही जर या परिसरामध्ये राहत असाल तर तुम्हाला देखील अजून काय प्रॉब्लेम्स असतील तर आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशुक आशिष.